साजरा केला। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची आठवण येते असे स्वर्गीय ज्येष्ठ नेते शंभूराव चकोर, गावचे आदर्श पोलीस पाटील बाबा पाटील परांडे, संभानाना परांडे, नवनाथदादा चकोर, अशोकराव पाठक सर आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांनी मिळून गेले 25 वर्षापूर्वी हा संकल्प केला आणि अव्याहतपणे हे काम निरंतर आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि काल भैरवनाथांच्या आशीर्वादानं हे हा उत्सव चालू आहे। गेल्या काही वर्षापासून मारुती भैरवनाथ सेवा मंडळाकडून समाजामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना पुरस्कार स्वरूप सन्मान चिन्ह दिलं जातं। त्याच निमित्तानं आज या ठिकाणी 2 सन्मानित आहेत, त्यांचा सन्मान आज या निमित्तानं होणार आहे। स्वर्गीय शंभूराव चकोर यांच्या सन्मानार्थ एक ट्रॉफी स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जातं आणि सत्कार मूर्तींचा सन्मान या ठिकाणी होतो। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सन्मान होणार आहे। प्रथमतः ज्यांनी रक्तदान क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असं काम केलं असं आपल्या मांडवत पराठा या ठिकाणचं मंडळ शंभूराचे प्रतिष्ठान गुणताजा पराठे, विकास पराठे, संदीप जगदाळे, शाहरुख सय्यद आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचा योगेश पराठे, योगेश भैया पराठे यांचा सन्मान या ठिकाणी या मंडळाचा होतोय। कारण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान हे कन्यादान सांगितलेलं आहे। कन्यादानानंतर गोदान सांगितले आणि गोदानानंतर रक्तदान, अन्नदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत। त्याच्यामध्ये सुवर्णदान, द्रव्यदान, रक्तदान, जलदान। हिंदू धर्म रीतिरिवाजाप्रमाणे अनेक सण उत्सव आपण साजरे करत असतो, परंतु आजचा सण हा आपल्या हिंदू परंपरेमध्ये एक अभूतपूर्व असा काल भैरवनाथांचा जन्मोत्सव या निमित्तानं आपण साजरा करतो। गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीने हा उत्सव साजरा होतोय, परंतु गेल्या 25 वर्षापासून याला उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी दिलं गेलंय आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी